नमस्कार. चला तर आज मी तुमच्यासोबत जगातली सगळ्यात सोपी अशी आणि झटपट तयार होणारी खमंग आणि कुरकुरीत चकलीची रेसिपी शेअर करणार आहे. आज आपण अजिबात भाजणीचा वापर करणार नाही आहोत. एकदम मस्त गोल गरगरीत काटेरी खमंग चकल्या तयार करणार आहोत. आणि हो, चकल्या तयार करताना जर तुटत असतील तर त्यासाठी कोणती एक ट्रिक वापरायची ज्यामुळे तुमच्या चकल्या करताना अजिबात तुटणार नाही, तेलात टाकल्यानंतर विरघळणार नाही. एकदम मस्त खमंग काटेरी आणि कुरकुरीत चकल्या तयार होतात आणि अगदी झटपट म्हणजे 10 ते 15 मिनिटात तुम्ही या बिना भाजलीच्या एकदम खमंग आणि कुरकुरीत अशा रेशनच्या तांदळाच्या चकल्या तयार करू शकता. चला, एकदम सविस्तर आणि डिटेल रेसिपी शेअर केलेली आहे. चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजची ही बिना भाजणीची चकली तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर कुठल्याही वाटीचं प्रमाण घ्यायचं आणि त्याच वाटीने सगळे मेजरमेंट मापं मोजून घ्यायचे. तर एक वाटी मी इथं घेतलेला आहे पंढरपुरी डाळ किंवा डाळवंसुद्धा याला म्हणतात किंवा रोस्टेड चना डाळसुद्धा तुम्ही म्हणू शकता. अगोदरच भाजलेलं असतं, भाजून वगैरे घेण्याची अजिबात गरज नाही आहे. बघू शकता अशा पद्धतीने जे पंढरपुरी डाळ आहे किंवा डाळवं आहे ते आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. एकदम छान बारीक फाईन याची पावडर तयार करून घ्यायची आहे. हे अगोदरच भाजलेलं असल्यामुळे आपल्याला परत याला भाजायची गरज पडत नाही आणि हे जे डाळवं आहे तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात मिळून जाईल. याच्यामुळे आपली चकली एकदम मस्त कुरकुरीत आणि खमंग तयार होते. तर अशा पद्धतीने मिक्सरला एकदा फिरवून घेतल्यानंतर एकदम फाईन पावडर याची तयार आहे. तरीसुद्धा याच्यामध्ये थोडेसे बारीक कण राहण्याची शक्यता असते, म्हणून आपण ही जी पंढरपुरी डाळ्याची पावडर आहे ती अशा पद्धतीने चाळून घेणार आहोत. बऱ्याचदा याच्यामध्ये थोडेसे कण राहतात किंवा मग डाळव्याचे तुकडे राहतात आणि मग त्याच्यामुळे आपल्या ज्या चकल्या आहेत त्यामध्ये सुटण्याची शक्यता असते किंवा मग साच्यामध्ये सुद्धा अडकू शकतं. म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने हे 1 ते 2 वेळेस चाळूनच घ्यायचं आहे. बघू शकता बऱ्यापैकी कणी याच्यामध्ये निघालेली आहे. तर आपल्याला ही टाकून द्यायची आहे, ह्याच्यामध्ये घालायची नाही. मस्त एकसारखं बारीक आपलं पीठ इथे पंढरपुरी डाळ्याचं तयार आहे. त्यानंतर ह्या डाळव्याच्या पिठामध्ये आपण 3 कप घालणार आहोत तांदळाचं पीठ. तर आजची ही जी चकली आहे तांदळाच्या पिठाची एकदम सोपी चकली आहे. तर 1 कप डाळ्याचं पीठ आणि त्यानंतर त्यासाठी 3 कप मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. विकतचं मार्केटमध्ये तयार रेडीमेड तांदळाचं पीठही वापरू शकता किंवा मग घरीच तांदूळ स्वच्छ धुवून काढायचा आणि मग पंख्याखाली सावलीतच सुकवून घ्यायचा आणि एकदम छान कडक असा सुकला गेला, उन्हात सुकवायचा नाही की मग गिरणीवरून दळून आणायचा आणि ते तांदळाचं पीठ तुम्ही वापरू शकता. दोन्ही पीठ छान हाताने मिक्स करून घेतलेली आहे. आता ही जी चकली आहे त्याच्यासाठीची मापं बघा. त्याच्यासाठी तुम्हाला ज्या वाटीने तुम्ही पीठ मोजून घेतलेली आहे त्याच वाटीने 3 वाटी तुम्हाला इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. सगळं अगदी सविस्तर सांगितलेलं आहे. त्याच वाटीचं प्रमाण घेतलं की मग अजिबात चकल्या बिघडत नाही, कडक होत नाही आणि तेलात जाऊन नंतर विरघळत नाही. तर 3 वाटी जे पाणी आहे ते सुद्धा पातेल्यात गरम करून घेते. आता ह्याच्यामध्ये मोहनासाठी तेल किती घालायचं, बऱ्याचदा पाणी आणि तेलाचं प्रमाण बिघडलं की आपल्या चकल्यासुद्धा बिघडतात. तर ज्या वाटीने मापं घेतलेली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे तेल घालत आहे तडका पॅनमध्ये आणि आता आपण हे कडकडीत असं गरम करून घेणार आहोत. एकदम धूर निघेपर्यंत छान हे तेल गरम करून घ्यायचं आहे. आता मी हे गरम करून घेते. त्यानंतर आपण चकलीसाठीचं पीठ कसं मळायचं ते बघूया, त्यामध्ये कुठले मसाले घालायचे ते बघूया. तर ह्या तांदळाच्या आणि डाळव्याच्या पिठामध्ये मी 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा मी जिरेपूड, 1.5 चमचा धनेपूड घातलेली आहे आणि 2 ते 3 चमचे म्हणजे भरपूर असे घातलेले आहे सफेद तीळ. त्यानंतर 1 ते 2 चिमूट ह्याच्यामध्ये हिंग घालायचा आहे. हिंगामुळे चकलीला एकदम छान चव येते, तर हिंग नक्की घाला. त्यानंतर 1.5 ते 2 टीस्पून मी इथे घातलेलं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा तिखटसुद्धा तुम्ही तुमच्या चवीनुसार याच्यामध्ये कमी जास्त करू शकता. व्यवस्थितपणे हे सगळे सुके मसाले, कोरडे मसाले पिठात अशा पद्धतीने आधीच मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे सगळ्या पिठामध्ये तिखट मीठ व्यवस्थितपणे छान मिक्स होतं. तर अशा पद्धतीने हाताने मिक्स करून घेतल्यानंतर आपण हे जे चकलीचं पीठ आहे ते मळून घेणार आहोत. पीठ छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे अर्धी वाटी मोहनासाठीचं कडकडीत असं गरम तेल करून घेतलेलं होतं ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे. तेल कितपत गरम असावं, तर एकदम बघू शकता याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघायचं, छान फसफसून वरती आलं पाहिजे, म्हणजे आपलं मोहन व्यवस्थित तयार आहे. जर थोडंसं तेल कोमट राहिलं, थंड राहिलं तर चकली आपली तेलकट होण्याची शक्यता असते किंवा मग तेलात जाऊन ती विरघळते आणि थंड तेलाचं मोहन घातल्यामुळे चकली आपली मऊ पडण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे एकदम कडकडीत तेलाचं गरम ह्याच्यामध्ये मोहन घालायचं आणि थोडंसं चमच्याच्या साह्याने मिक्स करून नंतर हाताने सगळं जे तेलाचं मोहन आहे पूर्ण चकलीच्या पिठामध्ये अगदी कणाकणापर्यंत याला मिक्स करून घ्यायचं आहे. हातावरती चोळून बघायचं आहे. अशा पद्धतीने मूठ वळून तयार झाली की समजायचं आपलं मोहन एकदम परफेक्ट प्रमाणात पडलेलं आहे. गरम तेलाचं मोहन पिठामध्ये छान मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी जे आपण 3 वाट्या करून घेतलेलं होतं त्यातलं 2 वाट्या गरम पाणी या पिठामध्ये मिक्स करायचं आहे. एकदमच सगळं पाणी घालायचं नाही. बघू शकता 1 वाटी मी बाजूला ठेवलेलं आहे. हाताशी ठेवायचं, गरज वाटली तर मग आपण याच्यामध्ये घालणारच आहोत. तर अशा पद्धतीने गरम पाणी पिठामध्ये व्यवस्थितपणे छान चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊया, कारण बऱ्यापैकी पाणी उकळतं आहे, गरम आहे, तर ह्याच्यामुळे हाताला चटके बसू शकतात. तर सुरुवातीला अशा पद्धतीने हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे. आज आपण उकड काढून ह्या म्हणजे तांदळाचं पीठ आहे त्यामुळे गरम पाणीच वापरायचं आहे. थंड
पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. अशा पद्धतीने सगळं जे 2 वाटी पाणी याच्यामध्ये घातलेलं होतं व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. थोडंसं हाताला सोसेल असं गरम झालं की मग हाताने आपण हे जी कणिक आहे किंवा पीठ आहे ती मळून घेणार आहोत. त्यानंतर हे पीठ मला अजून थोडंसं कोरडं वाटतंय म्हणून मी अजून अर्धी वाटी पाणी याच्यामध्ये गरम पाणी घालत आहे. आणि मग गरम पाणी घातल्यानंतर अजूनही अर्धी वाटी पाणी आपल्याकडे गरम पाणी शिल्लक आहे ते आपण तसंच बाजूला ठेवून देऊया. नंतर गरज वाटली तर वापरणार आहोत. त्यानंतर हे जे गरम पाणी घातल्यानंतर चकलीसाठीचं पीठ आहे 10 मिनिटासाठी असं झाकून ठेवायचं आहे. म्हणजे छान वाफेमध्ये आपलं हे चकलीचं पीठ मस्त वाफवून तयार होतं आणि मग छान याच्या एकदम मस्त कुरकुरीत अशा चकल्या तयार होतात. 10 मिनिटानंतर बघू शकता मस्त वाफेमध्ये पीठ आपलं तयार आहे. हाताने याला छान आता आपण एकदम जशी कणिक मळतो त्याच पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत. मस्त मौसूत असं मळून घेणार आहोत. आणि चकली बिघडण्याची बरीच अशी कारणं आहे. छोट्या छोट्या गोष्टींची जर काळजी घेतली तर अजिबात चकल्या बिघडत नाही. आणि ह्या आजच्या बिना भाजणीच्या अगदी 15 मिनिटात तयार होणाऱ्या चकल्या जर तुम्ही केल्या तर त्यानंतर तुम्ही भाजणीच्या चकल्या करणारच नाही. सेम चवीच्या अजिबात तेलकट न होणाऱ्या चकल्या तयार होतात. त्यानंतर जे अर्धी वाटी शिल्लक पाणी गरम आपल्याकडे होतं ते आपण थोडं थोडं करून अशा पद्धतीने मौसूत जसं ज्वारीच्या भाकरीसाठीचं बाजरीच्या भाकरीसाठीचं पीठ असतं त्या पद्धतीचं पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे. तर पिठाची कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते. पीठ जर अगदीच कोरडं झालं तर चकल्यामध्येच तुटतात. तर चकली तुटण्याचं कारणसुद्धा बऱ्याचदा विचारतात. तर त्यासाठी चकलीचं पीठ आपलं कोरडं झालेलं आहे. अजून थोडंसं पाणी मिक्स करून मळण्याची गरज आहे हे लक्षात घ्यावं. तर बघू शकता 2 ते 3 चमचे पाणी इथे शिल्लक आहे. आता मला याची गरज वाटत नाही आहे. आपण जेवढं 3 वाट्या गरम पाणी घेतलेलं होतं त्यातलं फक्त 2 ते 3 चमचे पाणी शिल्लक उरलेलं आहे. तर त्यानंतर चकलीचं जे पीठ आहे मळलेलं 5 मिनिटासाठी असं झाकून ठेवूया. त्यानंतर बऱ्यापैकी मोठा असा गुळा याच्यामधला तोडून आपण बाकीचं पीठ तसंच झाकून ठेवणार आहोत. आणि हा जो आपण तोडून घेतलेला गुळा आहे व्यवस्थितपणे छान हातावरती मळून घेणार आहोत. अशा पद्धतीने नॅपकिनने झाकून ठेवायचं म्हणजे त्यावरती साय धरत नाही आणि आपल्या चकल्या अजिबात साच्यात घातल्यानंतर मध्येच तुटत नाही. त्यानंतर चकलीच्या पिठाचा अशा पद्धतीने लांबट आकाराचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर जो कुठला साचा तुम्ही चकलीसाठी वापरणार आहात त्याच्यामध्ये चकलीची चकती घालायची. खरबरीत भाग खालच्या साईडने आला पाहिजे आणि सॉफ्ट असा मऊसूत भाग आतल्या बाजूने चकतीचा राहिला पाहिजे म्हणजे चकलीला काटे छान येतात. बघू शकता अशा पद्धतीने जी चकलीची चकती आहे ती मी साच्याला लावून घेतलेली आहे. कुठलाही स्टीलचा किंवा मग अशा पद्धतीने पितळीचा साचा तुम्ही वापरू शकता. त्यानंतर याला आतल्या साईडने थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा आहे. तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या चकल्या व्यवस्थितपणे पटकन पडायला मदत होते आणि आतमध्ये खूप सारं पीठ चिकटून राहत नाही साच्याला. त्यानंतर चकलीचा जो आपण गोळा तयार करून घेतलेला होता रोल तयार करून घेतलेला होता साच्यामध्ये घालून घेऊया. आता आपण चकल्या पडायला सुरुवात करूया. तर चकल्या पडण्यासाठी मी इथे प्लास्टिकच्या बर्नीची झाकणं घेतली आहे. तुम्ही एकसारख्या गोल गरगरीत अशा चकल्या येण्यासाठी स्टीलच्या वाट्या घेऊ शकता किंवा मग स्टीलच्या प्लेट घ्या किंवा मग बटर पेपरचे तुकडेसुद्धा चौकोनी आकारातले घेतले तरीही चालेल. अशा पद्धतीने झाकणं किंवा प्लेट्स घेतल्या की मग एकसारख्या आकाराच्या सगळ्या चकल्या तयार होतात. कोणती लहान कोणती मोठी असं होत नाही. दिसायला सुंदर दिसतात. त्यासाठी अशा पद्धतीने मी पहिली चकली झाकणावरती पाडून घेतलेली आहे. बघू शकता कुठेही अजिबात चकलीमध्ये तुटत नाही आहे. बऱ्याच जणींकडून भाजणीची असो किंवा मग तांदळाच्या पिठाची चकली असो मध्येच तुटते. तर त्याचं सगळ्यात पहिलं आणि मेजर असं कारण म्हणजे चकलीचं जे पीठ आहे त्यामध्ये अजून 2-3 चमचे पाणी घालायचं. 1 ते 2 चमचे पाणी घालून छान असं मळून घ्यायचं. जेवढं पीठ छान मौसूत मळलेलं असेल अजिबात चकल्या तुटत नाही. तर समजून जायचं चकली तुटत असेल तर आपलं पीठ नक्कीच कोरडं झालेलं आहे. त्यामध्ये मॉइश्चर कमी आहे. पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. तर अशा पद्धतीने जर चकल्या तुटत असतील तर अजून थोडंसं मळून चकल्या पाडून घ्यायच्या आहे. तर 3 ते 4 चकल्या तयार करून घेतल्यानंतर गरमागरम अशा तेलामध्ये आपण ह्या ज्या चकल्या आहे त्या तळण्यासाठी घालून घेणार आहोत. तर चकल्यासाठी तेलाचं टेम्परेचर सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे. तेलामध्ये छोटासा एक तुकडा टाकून बघायचा पिठाचा लगेचच वरती आला पाहिजे म्हणजे आपलं चकली तळण्यासाठी तेल तयार आहे असं समजायचं. कारण जर तुम्ही पहिल्यांदा बनवणार असाल नवीन असाल तर बऱ्याचदा कळत नाही. थंड तेलामध्ये किंवा थोड्याशा कमी फ्लेमवरती गरम असलेल्या तेलामध्ये जर आपण चकल्या तळल्या तर बऱ्याचदा त्या तेलकट होतात आणि एकदम कडक होण्याची शक्यता असते. कुरकुरीत आणि खमंग होत नाही. तर तेलाचं टेम्परेचरही तेवढंच महत्त्वाचं आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि एकदम परफेक्ट अशा चकल्या तयार करायच्या. अजिबात याला वेळ लागत नाही. अगदी 10 ते 15 मिनिटात तुम्ही ह्या ज्या बिना भाजणीच्या चकल्या आहेत त्या तयार करू शकता. तर एक चकलीचा घाणा किंवा एक बॅच तळण्यासाठी कमीत कमी 5 ते 7 मिनिटं लागतात. लो टू मीडियम फ्लेमवरती चकल्या तळून घ्यायच्या. खूप जास्त हाय फ्लेमवरती जर चकल्या तळल्या गेल्या तर बाहेरून लगेचच तळल्यासारख्या दिसतात पण आतून त्या थोड्याशा नरम असतात आणि मग नंतर आपण 1 ते 2 दिवसानंतर चकली खाल्ली की ती नरम पडल्यासारखी वाटते. अजिबात कुरकुरीत आणि खमंग राहत नाही. तर 5 ते 7 मिनिटांसाठी चकलीचा घाणा तळून घ्यायचा आणि बघू शकता आपण प्लेटमध्ये चकल्या काढून घेतलेल्या आहेत. अगदी मस्त खमंग आणि कुरकुरीत झालेल्या आहेत. 5 ते 7 मिनिटं झाल्यानंतर आपोआपच तेलातले बुडबुडे थोडेसे कमी व्हायला सुरुवात होते. त्यानंतर समजून जायचं की आपल्या चकल्या इथे तळून तयार आहेत. 5 ते 7 मिनिटातच आरामात चकलीचा कुठलाही घाणा छान तळून तयार होतो. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा रेशनच्या तांदळापासून बनलेली ही खमंग कुरकुरीत आणि काटेरी अशी चकली नक्की
यंदाच्या दिवाळीला करून बघा. एकदम मस्त खमंग आणि कुरकुरीत राहते अगदी संपेपर्यंत. सगळ्या ज्या व्हिडिओमध्ये टिप्स दिलेल्या आहेत सगळ्या फॉलो करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर मनापासून एक लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन खमंग आणि खुसखुशीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.